बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील कुलाबा परिसरात बॅनरबाजी, रिगल सिनेमासमोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळ्याला अभिवादन करण्याकरता शिवसेनेतील प्रमुख नेते उपस्थित राहणार। आजचं जन्मशताब्दी वर्ष नक्कीच आम्हा शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही एक वैचारिक ऊर्जा देणारं ठरेल। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना ट्विट करत आदरांजली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी। उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। आदित्य ठाकरेंसह इतर नेत्यांनीही केलं अभिवादन। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाहिली आदरांजली। सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख। काका माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचं आयोजन। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला, शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी, सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला, राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांनी केलं अभिवादन। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुपदी होतं। एक विचारवंत, कलाकार आणि नेते म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय जीवनावर अमिट असा ठसा उमटवला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली आदरांजली। नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार। पालिकेत आजपर्यंत 54 महापौर झाले, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश। तर पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत। यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव। भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला। नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा। महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार। 26 वर्षांनी नाशिकचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे। पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी। पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात। भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात। एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्यानं अपक्ष उमेदवार भाजप पुरस्कृत म्हणून प्रचार करणार। छत्रपती संभाजीनगरात 23व्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक कोअर कमिटीमध्ये एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार, अतुल सावेंची माहिती। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री। मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रिंगणात। नागपुरात जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। दुपारी 1 वाजता नियोजन भवनात बैठकीचं आयोजन। लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला। पालिकेवर महायुतीचा भगवा डौलानं फडकवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। 50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी। विकास गोगावलेंना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे निर्देश। पोलिसांना शरण येण्याचे हायकोर्टाचे आदेश। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केली नाही। अचलपूरमध्ये एमआयएमचा कोणताही गट अस्तित्वात नाही। टीकेनंतर अचलपूर भाजपच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। नांदेडमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव। महापौर पद पहिल्यांदा भाजपकडे। महापौर पदासाठी 5 नगरसेविकांची जोरदार चर्चा। लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा। एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या। पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश। वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजीशी संवाद। व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती। आदित्य ठाकरेंचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पत्र। हा निर्णय निसर्गासाठी प्राणीजीवासाठी घातक। आदित्य ठाकरेंचा पत्रात उल्लेख। धनुष्यबाण घड्याळ कुणाचं, अंतिम युक्तिवाद 18 फेब्रुवारीपासून। सर्वोच्च न्यायालयाकडून 18 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवादासाठी सुनावणी।
सांगलीत पाटलांच्या फोटोवर भानामतीचा प्रकार. राजाराम बापू पाटील आमदार जयंत पाटलांचे वडील त्यांच्या फोटोवर भानामतीचा प्रकार. गट स्थापन होत नाही तोपर्यंत मुंबई सोडू नका. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींचे आदेश. वित्त विभागाकडून धुळ्याला निधी मिळत नाही. वित्तमंत्र्यांकडे वाढीव विकास निधीसाठी आग्रह करणार. पालकमंत्री यांचं आश्वासन. महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल. मुंबईत उमेदवारांच्या पराभवाचा भाजपनं अभ्यास करावा. मंत्री शंभूराज देसाईंचा सल्ला. देवाभाऊंचं राज्य आल्यानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींचं राज्य. धुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल. मंत्री जयकुमार गोरेंचा विश्वास. महायुतीत कोणतीही अडचण नाही. संजय राऊतांच्या राजकीय बौद्धिक पातळीत लोचा. आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर. राजकारणात कोण कसा फिरेल सांगता येत नाही. कोण कोणाला पाठिंबा देईल हे सांगणं कठीण. शादी एक से प्यार दुसरी से असा टोला. भाजपला संपवणारा जन्माला यायचा आहे. देवाभाऊचा नाद करायचा नाही. जयकुमार गोरेंचा अभिजित पाटलांना इशारा. केडीएमसी महापौर कार्यालयात स्वच्छता सुरू. गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नसल्यानं महापौर कार्यालय होती बंद. जितेंद्र आव्हाडांना धक्का. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुरस्कृत विजयी उमेदवार प्रमिला केणी यांचा महायुतीला पाठिंबा. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच व्हावा अन्यथा मनसेकडून शहरात आक्रमक बॅनरबाजी. मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंच्या नेतृत्वाखाली बॅनरबाजी. पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पवार काका पुतण्याला जोरदार धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील प्रदेश उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अनेकांमुळे अडचणी. परकीयांबरोबर स्वकीयांना देखील अडचणी निर्माण केल्या. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल. संजय राऊत यांना न्यायालयानं ठोठावला दंड. मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात सतत गैरहजर राहिल्यानं कोर्टाची नाराजी. धुळे महापालिका निकालाविरोधात भाजप वगळता सर्वपक्षीय बैठक. निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप. पूर्ण हिरवं करायचं असेल तर पाकिस्तानात जा. नवनीत राणांचं सहर शेख यांना प्रत्युत्तर. कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 1870 उमेदवार पात्र. 67 जणांचे अर्ज अपात्र. 17 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. कणकवलीत पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे 2 उमेदवार बिनविरोध. कोकीसरे मतदारसंघातून साधना या बिनविरोध. अर्ज छाननी. ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत धक्का. बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध. संजना राणे यांची बिनविरोध निवड. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये देखील जिल्हा परिषदेच्या 4 उमेदवारांचे 5 अर्ज ठरले अवैध. पंचायत समितीमधील सर्व अर्ज वैध. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा कमी. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा तडाखा कमी. अमरावतीत हर्षराज कॉलनी परिसरात टेरेसवर साकारलं टेरेस गार्डन. हायस्कूल शिक्षिका उषा धुर्वे यांच्या टेरेस गार्डनची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 घरांवर मनपाची कारवाई. कोणतीही वैध कागदपत्रे सादर न झाल्यानं कारवाई. बांधकाम परवानगीसाठी बोगस मोजणी नकाशे तयार करून भूमी अभिलेख उपाध्यक्षांचा बनावट शिक्क्याचा वापर. गोडाझारी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाड प्रकल्प रद्द करा. आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र. वर्ध्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचं मानधन रखडलं. मानधन नाही तर काम नाही असा प्रशासनाला इशारा. वर्ध्यात सरपंच संघटना पुन्हा आक्रमक. जिल्ह्यातील ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं नोटीस. मुंबईतील 106 बांधकामं थांबवण्यासाठी पालिकेनं बजावली नोटीस. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज 23वी सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार सुनावणी. वर्ध्यात पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित ई वाचनालयाचं लोकार्पण. नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ई वाचनालयाचं लोकार्पण. राज्यातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. राज्यात 16,30,000 विद्यार्थी देणार परीक्षा.
जिल्हा रुग्णालयातील कार्डियॅक लॅब वापराविना पडून, पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही, साहित्यही कमी. सिल्लोडमधील इरा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे बहारदार कलाविष्कार. वार्षिक स्नेह संमेलनाचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.